कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला मोठी चालना देण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलाय। फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन अर्थात FFPOच्या माध्यमातून राधानगरीसह 5 तालुक्यांमध्ये मत्स्य व्यवसाय विकसित करण्यात येणार असून यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन अर्थात FFPO प्रकल्प राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना आणि जिल्हा नियोजन समितीच्या संयुक्त माध्यमातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे। राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड आणि गडिंग्लज या तालुक्यांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी पोषक वातावरण असल्याने या भागाला क्वा एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात डिलोइट या जागतिक दर्जाच्या तज्ञ संस्थेमार्फत या प्रकल्पाचं विशेष सादरीकरण करण्यात आलं। यावेळी प्रकल्पाचा कृती आराखडा जलद गतीने सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 1000 ते 1500 युवकांना थेट रोजगार उपलब्ध होणार असून भविष्यात तब्बल 5000 कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं। प्रकल्पांतर्गत मत्स्य संवर्धन केंद्र, मत्स्य खाद्य निर्मिती केंद्र, बर्फ कारखाने आणि सोलर फिश ड्रायर यांसारख्या आधुनिक सुविधांची उभारणी केली जाणार आहे। तसंच मत्स्य प्रक्रिया, कोल्ड चेन आणि निर्यात क्षेत्रात 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। महिलांच्या नेतृत्वाखालील FPOंना प्रोत्साहन देत महिला सक्षमीकरण आणि सीमांत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यावरही या प्रकल्पात विशेष भर देण्यात आलाय। दरम्यान प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून भांडवली अनुदान, तंत्रज्ञान सुधारणा आणि विमा संरक्षणाचा लाभ मत्स्यपालकांना मिळणार असल्याचंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं।